काय हो पुढंच पार्टिशन जागा नाही आपली. ठीक आहे, आता लक्ष द्या. आपण एक काम करणार आहोत. इथे एकच पार्टिशन आपलं, बरोबर आहे. मग आपण काय करू, डिस्क मॅनेजमेंटमध्ये जाऊ. डिस्क MT डिस्क मॅनेजमेंटमध्ये जाऊन आपण काय करू, हे पार्टिशन जरा श्रिंक करून घेऊ. जागा पाहिजे ना आपल्याला, श्रिंक व्हॉल्यूम. आणि याला जवळपास आपण एक काम करू, एक 30 GB श्रिंक करू. किती? 30 म्हणजे 29.30 GB ते श्रिंक झालं. म्हणजे काय झालं, त्याच्यातून ते कट झालं सी ड्राईव्हमधून. काल केलं ना आपण हे श्रिंक व्हॉल्यूम, त्याच्यातून आपण 100 GB होतं, त्याच्यामधलं आपण 70 GB ठेवलं, 30 GB कट करून टाकलं, बरोबर आहे. कट होऊन ते आता साधी खाली इकडं पडलेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला जर पार्टिशन बनायचं असेल, तुम्ही काय करता, ह्या खाली एरिया याला आपण म्हणतो अनअलोकेटेड स्पेस. या अनअलोकेटेड स्पेसवरती राईट क्लिक करायचे तुम्हाला, आणि इथं राईट क्लिक करून तुम्ही एक नवीन सिम्पल व्हॉल्यूम बनवणार. ओके, नेक्स्ट. आणि बघा व्हॉल्यूम तुम्हाला पूर्ण साईज द्यायची त्या व्हॉल्यूमला, जेवढी पण आता आपल्याकडे आहे ती 29,999 MB ती. नेक्स्ट. ड्राईव्ह लेटर काय द्यायचं तुम्हाला, E. ओके. फॉर्मॅट द पार्टिशन बाय युझिंग NTFS. तुम्हाला फाईल सिस्टीम, दिस इज कॉल्ड एज द फाईल सिस्टीम. फाईल सिस्टीम इज अ प्लेस व्हेअर यू स्टोअर द डेटा. बघा तुम्ही जर याला जर फॉर्मॅट जर नाही केलं, तुम्ही म्हटले डू नॉट फॉर्मॅट दिस व्हॉल्यूम, तुम्ही जर हा व्हॉल्यूम फॉर्मॅट जर नाही केला, म्हणजे जोपर्यंत हा व्हॉल्यूम फॉर्मॅट होणार नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती डेटा टाकू शकणार नाही. बघा आता हा व्हॉल्यूम आपण फॉर्मॅट नाही केला आणि आपण माय कॉम्प्युटरमध्ये गेलो, हा ई ड्राईव्ह तुमचा, बरोबर आहे. याच्यावर डबल क्लिक करा. ते पहिले तुम्हाला विचाराल फॉर्मॅट डिस्क, आणि तुम्ही जर म्हणते कॅन्सल तर ते म्हणते घरीच बस, डेटा टाकू शकत नाही. तुम्ही डेटा टाकण्याचा संबंधच येत नाही. जोपर्यंत हा व्हॉल्यूम फॉर्मॅट होणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये डेटा टाकला जाणार नाही. मग फॉर्मॅट करण्यासाठी तुम्ही इथूनही फॉर्मॅट करू शकता, ह्या डिस्क मॅनेजमेंटमधून. इथूनही तुम्ही राईट क्लिक करून त्याला फॉर्मॅट करू शकता, हे बघा. किंवा आता ते पार्टिशन तसं बनलेलंच आहे, तर तुम्ही तिथं राईट क्लिक करून इथूनही फॉर्मॅट करू शकता, आहे की नाही. किंवा त्याच्यावर डबल क्लिक करायचं, ते तुम्हाला स्वतःहून सांगेल फॉर्मॅट करा म्हणून. कारण की जोपर्यंत फॉर्मॅट नाही तोपर्यंत डेटा स्टोअर करण्याचा संबंध येत नाही. फॉर्मॅट डिस्क कोणत्या फाईल सिस्टीमला फॉर्मॅट करायची आपल्याला, हे बघा. फॉर्मॅट करताना फाईल सिस्टीम वापरले जाते. इथं FAT32 आणि NTFS दोन फाईल सिस्टीमचा तुमच्यासमोर सपोर्ट आहे. हे बघा, मी जर FAT32 जर फॉर्मॅट जर केलं हे, तर याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असतो की FAT32 मध्ये EFS डिस्कोटा हे फीचर मिळत नाही. NTFS सगळ्यात भारी फाईल सिस्टीम आहे, याच्यामध्ये सिक्युरिटी आहे, फॅटमध्ये सिक्युरिटी नाही. ठीक आहे ना. हे बघा लागलं तुम्हाला मी NTFSना फॉर्मॅट करून दाखवतो, फॅटना फॉर्मॅट करून दाखवतो. हां, स्टार्ट झालं फॉर्मॅट. बघा हे ई ड्राईव्ह फॉर्मॅट झालं. डबल क्लिक करा, उघडलं, याच्यामध्ये काही डेटा नाही आहे. याचं सिस्टीम व्हॉल्यूम इन्फॉर्मेशन फोल्डर ते ऑटोमॅटिक बनतं. फरक बघा, मी सी ड्राईव्ह जो आहे ना याच्या प्रॉपर्टीजमध्ये जातो, आणि सी ड्राईव्हच्या प्रॉपर्टीजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसेल आवाज कसं होतं, मशीन चालू का वेल्डिंगचं, किडे लिंब झाडावर बसले का, आणि कोरड तोडून टाकतो झाडा. हे जे व्हॉल्यूम तुम्हाला दिसतं ना, हे NTFS बघा, सी ड्राईव्ह फाईल सिस्टीम इज NTFS. आणि बघा या NTFS फाईल सिस्टीममध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं पुढं बघा कॉम्प्रेशन आहे. बघा, कॉम्प्रेस दिस ड्राईव्ह टू सेव्ह डी स्पेस आहे ना. कॉम्प्रेशनचं एक ऑप्शन आहे. वरती बघा सिक्युरिटी आहे का, आणि त्याच्या बाजूला कोटा आहे. म्हणजे हे ऑप्शन तुम्हाला फक्त NTFSला मिळतील. हे बघा बाजूला एक ई ड्राईव्ह दिसतो तुम्हाला. ई ड्राईव्हच्या प्रॉपर्टीजमध्ये जा, तुम्हाला इथं काहीच दिसणार नाही. ते ऑप्शन जे तुम्हाला तिथे दिसत आहे ना, हे बघा, हे ई ड्राईव्ह आहे. बघा हा FAT32 बघा, दोन्ही व्हॉल्यूम तुमच्या आजूबाजूला ठेवले मी. बघा दोन्ही व्हॉल्यूम आजूबाजूला. हे बघा सी ड्राईव्हमध्ये NTFS हा व्हॉल्यूम. हे बघा जनरलमध्ये गेले, हा NTFS आहे. हा काय फॅट आहे, FAT32. बघा याच्यामध्ये टूल्स आहे, याच्यामध्ये पण टूल्स आहे. इथं हार्डवेअर आहे, इथं पण हार्डवेअर टॅब आहे. इथं शेअरिंग आहे, इथं पण शेअरिंग टॅब आहे. पण इथं तुम्हाला सिक्युरिटी दिसते, पण इथं सिक्युरिटी टॅब आहे का. तुम्ही म्हणशाल सर इथं रेडी गोष्टी इथं नाही.
और रेडी बूस्ट जे फीचर आहे हे रिमूव्हबल ड्राईव्हचं फीचर, पेन ड्राईव्ह असतो का, पेन ड्राईव्हवरती रेडी बूस्ट इनेबल करतात. आणि ते काय झालं आहे, VMware वर्कस्टेशनमध्ये आपली ऑपरेटिंग सिस्टम चालू आहे. आणि VMware काय करतं, तुमच्या व्हर्च्युअल मशीन असल्यामुळे ते ऑपरेटिंग सिस्टमचा ड्राईव्ह सोडला का बाकी सगळ्या ड्राईव्हला रिमूव्हबल ड्राईव्ह समजतं. ते त्याची नेचरच, त्यामुळे त्याला ते रेडी बूस्ट दिलं. नाही तर रेडी बूस्ट हे हार्डडिस्कच्या ड्राईव्हला फीचर नसतं. आणि बघा इथं कोटा आहे, इकडे कोटा आहे का, म्हणजे ओव्हरऑल जर पकडलं एवढं जाऊ द्या, जनरलमध्ये या, याचं जनरलमध्ये या, इथं आहे का कुठं कॉम्प्रेशनचं ऑप्शन, बघा इथं डायरेक्ट कॉम्प्रेस दिस ड्राईव्ह टू सेव्ह डिस्पेस, ड्राईव्ह कॉम्प्रेस करून ठेवू शकतो तुम्ही, ह्या ट्राय करू शकतो. चला मी आता हा जो ई ड्राईव्ह आहे ना, ई ड्राईव्हला पुन्हा एकदा फॉर्मॅट करतो. आणि ह्या वेळेस त्याला फॉर्मॅट करून इंटरफेस देतो. ओके, त्याला लेबल देतो की दिस इज माय डेटा व्हॉल्यूम. कोणता व्हॉल्यूम माझा, लेबल म्हणजे समोर पाहिल्याबरोबर कळतं. लेबल माहिती ना तुम्हाला काय असतं, याला व्हॉल्यूम लेबल म्हणतात. व्हॉल्यूम लेबल म्हणजे काय, हे बघा मी आता त्याला फॉर्मॅट करतो. झालं, लेबल म्हणजे समोर पाहिल्याबरोबर कळतं हे डेटा आहे. तसं नाही का, आता तुम्ही सांगा माझ्या घरामध्ये ना डबे, आणि ते डबे आहे ना आईनं छान. आता काय करू आपण, इजस पार्टिशन मास्टर टाकणार बरोबर. इजस पार्टिशन मास्टर टाकायचं आपल्याला, त्यामुळं आपण याला आता हार्डडिस्क लावणार आहे या सिस्टम. हे बघा ते म्हणतं हार्डडिस्क कशाला कनेक्ट करायची, फिजिकल मशीनला की व्हर्च्युअल मशीनला, तर आपण त्याला म्हणतो व्हर्च्युअल मशीनला बरोबर आहे. क्लायंट 99, ही हार्डडिस्क कोड लावायची क्लायंट 99, म्हणजे आपण जे व्हर्च्युअल मशीन आहे ना याच्यामध्ये लावायचं आपण या सिस्टम. हे बघा झाली पहा हार्डडिस्क, ही एक्सटर्नल हार्डडिस्क आली. इथे एक काम करू, कॉपी करा, ठीक आहे. कॉपी करून आपलं जे ई ड्राईव्ह दिसतं का, ई ड्राईव्हमध्ये एक फोल्डर बनवतो आपण, माय डेटा. ते फाईल टाकलं आपण याच्यामध्ये. करायचं फाईल आहे की नाही, तर काही फाईल घेतला आपण. आता एक काम करू, आता एक काम करूया आपण, आपल्याला आता पार्टिशन मॅनेजमेंट करायचं. त्यासाठी आपल्याला ह्या आपल्याकडे एक्सटर्नल हार्डडिस्क आहे बरोबर आहे. आणि ह्या एक्सटर्नल हार्डडिस्कमध्ये आपल्याला शोधायचे ते सॉफ्टवेअर कुठे आपल्याकडे. तर मग काय करायचं, इथं शोधण्यासाठी आपण टाईप करणार आहे EASE, इजस. आलं लगे इजस पार्टिशन मास्टर 13.5 टेक्निशियन एडिशन. कॉपी करा, सॉफ्टवेअर कॉपी करून आपल्या हार्डडिस्कमध्ये घेऊन टाकायला. ओके, ई ड्राईव्हमध्ये घेऊन टाका. या इथे सॉफ्टवेअर, आता हे सॉफ्टवेअर आपल्याला इन्स्टॉल करायचं. इजस पार्टिशन इन्स्टॉल करा, त्याचा हा सेटअप आहे. रन एनिवे. ओके, ॲक्सेप्ट.
लायसन्स ॲग्रीमेंट ॲक्सेप्ट करावं लागते, बरोबर आहे. ॲक्सेप्ट नाही करून कोणाला सांगता. मग तुम्हाला ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं आहे, लायसन्स ॲग्रीमेंट तुम्हाला मंजूर नाही, म्हणजे इन्स्टॉल होईल की ते, मग काय कामच होतं. नाही, डेस्कटॉपचा अकाउंट बनव, डेस्कटॉपवरती क्विक लॉन्चवरती अकाउंट बनवू नको बनवू. जॉईन द कस्टमर एक्सपिरियन्स इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम CIP नको जॉईन करू. आपण थोडी विकत घेतलेले, बरोबर आहे. पोलीसवाला हां बघा, सॉफ्टवेअर इन्स्टॉल तर झालं, पण ध्यानात ठेवा हे सॉफ्टवेअर जे आहे ना हे ट्रायल बेसिसवरती चालतं. ट्रायल करतो तुम्हाला. ट्रायल बेसिस म्हणजे हे सॉफ्टवेअर जे आहे हे फक्त आणि फक्त हे बघा, हे इजच पार्टिशन मास्टर. आता याला आपल्याला क्रॅक करायचं नाही, ते फक्त किती दिवस चालेल, 15 दिवस चालेल, समजलं तुम्हाला. मग हे सॉफ्टवेअर जे आहे याच्यामध्ये त्याचं इन्स्ट्रक्शन वाचा पाहिजे. त्याचं म्हणणं काय, कॉपी अँड ओव्हर राईट फाईल्स टू प्रोग्राम फाईल्स इजस पार्टिशन मास्टर बिन फोल्डरमध्ये या फाईल कॉपी करा, सगळ्या. बरं, कोणत्या फाईल आहे ह्या बघा, क्रॅक नावाचं फोल्डर आहे बघा, तिथं भरपूर फाईल, सगळ्या फाईल सिलेक्ट करा, कॉपी करा. सिलेक्ट म्हणजे एक असे सिलेक्ट करतात, त्याचा कंट्रोल ए दाबून सिलेक्ट होतात. कंट्रोल ए म्हणजे सिलेक्ट ऑल, किंवा माऊसचं लेफ्ट बटन असं इथं प्रेस करायचं ना, असं वरती घेऊन जायचं, असं सिलेक्ट. हे काय मग राईट क्लिक करून त्याला कॉपी करा. ओके, सॉरी, सी ड्राईव्हमध्ये जा. सी ड्राईव्हमध्ये प्रोग्राम फाईल्स x86 आहे, आणि इथं ते तुमचं सॉफ्टवेअर बघा, इजस पार्टिशन मास्टर 13.5 बिन, आणि बिनमधल्या फोल्डरमध्ये पेस्ट करा. बघा, ते म्हणते या फाईल डुप्लिकेट होत्या 3 फाईल, त्याला म्हणा रिप्लेस करा, आम्हाला ह्या डुप्लिकेटवाल्या पाहिजे नका. आणि बघा त्याच्यामध्ये या 2 फाईलने रन करा, म्हणजे RAID 64 आणि RAID x86. ही पण रन करा. आता बघा हे सॉफ्टवेअर रन करा, नाव रन. बघा हे सॉफ्टवेअर इतकं जबरदस्त तुम्हाला सांगतो. या सॉफ्टवेअरमध्ये तुमचं पूर्ण डिस्क लेआउट दिलेलं आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला एक प्रॅक्टिकल शिकवतो तिथं, म्हणजे जेणेकरून ते झालं ते आपलं एकदम क्लिअर होईल. बघा मी डिस्क मॅनेजमेंटमध्ये गेलो, आणि डिस्क मॅनेजमेंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला माहिती तुमच्यासमोर ई ड्राईव्ह तुमचा आहे ना, ई ड्राईव्ह. मग ई ड्राईव्हमध्ये बघा तुमचा किती महत्त्वाचा डेटा आहे. हा ई ड्राईव्ह आहे बघा, याच्यावरती तुमचा माय डेटा नावाचं फोल्डर आहे बघा, इतक्या फाईल त्याच्यात तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर हे इजस पार्टिशन मास्टर सॉफ्टवेअर. तर हा जर ई ड्राईव्ह जर गेला ना, तुमचा पुरा डेटा लॉस होईल. आता जसं आपण ई ड्राईव्ह ना तेव्हा डिलीट करून गेला, राईट क्लिक डिलीट. येस, त्यानंतर तुमच्या पार्टिशनवरचं सगळं डेटा इरेज करायचं तुम्हाला. हो, येस, बघा पूर्ण खाली झालं. आता ते म्हणतात ना रहेगा बाज ना बजेगी बाज, आहे का? आता चला, तर ह्या ठिकाणी आपण आता याला हे केले, पार्टिशन उडवले. पण बघा हे इजस पार्टिशन मास्टर एक सॉफ्टवेअर एवढं जबरदस्त आहे, म्हणजे ते असं नाही का अगोदर टाकलेलं पाहिजे. आता टाकू शकता तुम्ही, त्याला कधी टाकू शकता. ही सॉफ्टवेअर मी टाकला आता,
आम्हाला ते पार्टिशन तर गेलं इथं, मला ते वापस पाहिजे. मग ते पार्टिशन वापस घ्यायला तुम्हाला एक काम करावं लागेल आता. तर हे बघा, इथंच पार्टिशन मास्टर ओपन करा, रन एनिवे. आणि बघा या ठिकाणी आपण एक काम करू, आपल्याला हे बेसिक प्रॅक्टिकल थोड्या वेळाने घेतो मी, पण मग आता कसं आपल्याला ते पार्टिशन उडावं लागणार, हे करावं लागणार, ते खूप सारे पार्टिशन रिकवर करतो, ठीक आहे ना. ते काम करू. या ठिकाणी बघा ऑप्शन येतं पार्टिशन रिकवर, दिसतं का तुम्हाला ऑप्शन? म्हणजे आपण डायरेक्ट अख्खं पार्टिशन रिकवर करणार आहे, जे आपण डिलीट केलं नाही आता. बघा तुम्ही पार्टिशन रिकव्हरी, ओके. तर तुमची डिस्क 0 आहे, इथं पार्टिशन तुम्हाला स्कॅन करायची का? हो. सापडलं बघा, 29.30 GB एक पार्टिशन सापडलं, त्याला डेटा लेबल त्याचं डिलीट आहे, हे का डिलीट झालेलं पार्टिशन. तर ते पार्टिशन सिलेक्ट करा अँड नाव रिकवर दिस पार्टिशन. हे बघा आता ते बघा, ते क्विक स्कॅन झालं कम्प्लीट, सर्चिंग फॉर ऑल सेक्टर्स. आता बघा क्विक स्कॅनमध्ये जर नाही सापडलं तर तुम्हाला त्याला कंप्लीट स्कॅन करावं लागेल. कंप्लीट स्कॅन करायला किती वेळ लागेल त्याला विचार करा. पण आपण आता क्विक स्कॅन करतोय, फक्त कंप्लीट स्कॅन करायची गरज नाही. हे वाला पार्टिशन आपलं उडवलं होतं, ही ड्राईव्ह बरोबर आहे, आणि ही ड्राईव्ह मला वापस पाहिजे. प्रोसीड. ते म्हणतं रिकवर करायचं का स्कॅनिंग कंटिन्यू करायचं? स्कॅनिंग करू नको, झालं आमचं स्कॅनिंग, रिकवर ना फिनिश आहे. बघा पार्टिशन त्याने रिकवर केलं आहे. तुम्हाला बिलीव होत नसेल तर माय कॉम्प्युटरमध्ये जा. हे बघा आलं ई ड्राईव्ह वापस, आलं का ई. आणि तो डेटा आपण हाताना इथं फोल्डर पडला तर माय डेटा आला की नाही बरोबर. बघा त्याच्या मला A to Z फाईल जसं तशाच एकसुद्धा फाईल कुठे गेली, एकसुद्धा फाईल. म्हणजे आपण डिलीट झालेलं पार्टिशन वापस रिकवर केलं, समजलं.